हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन। आज आपण हे वुलन मॅट रांगोळीला काय काय साहित्य लागतं आहे आणि ते कशा पद्धतीने बनवायची आणि विकायची, कॉस्ट कशी ठरवायची ते ठरवूया। त्यासाठी लागणारं सगळं मी मटेरियल तुम्हाला आता सांगते आहे। आणि आता सणवार येतात ते तर खूप छान छान रांगोळ्या रियुजेबल वॉशेबल आहेत या रांगोळ्या। तर यासाठी लागणारं साहित्य आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बेस मटेरियल लागेल। तर बेस मटेरियल इथे 3-4 प्रकारचे असतात। तर आता मी तुम्हाला 3 मटेरियल आहे। हे फर्स्ट जे मटेरियल आहे ते PVC मटेरियल आहे, जे आपण फ्लेक्सला वापरतो। ते फ्लेक्सच्या कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला मीटर वाईज हे मिळतं। आता जुने फ्लेक्सचे पण वापरतो, पण आपण रांगोळीला नवीनच फ्लेक्सचे वापरूया। त्यानंतरचं आहे हे कॅनव्हास मटेरियल, कॅनव्हास कापडी कॅनव्हास, ते देखील तुम्हाला कुठेही मिळतं। कापडी कॅनव्हास मटेरियल आहे। आणि तिसरं जे आहे हे पॉलिस्टर कॉटन, हे साधारणतः आपण 2 व्हीलरच्या सीट्सला वगैरे वापरलं जातं, तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला मिळेल हे। त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला आता लागेल इथे फेदर वूल लागेल। फेदर वूल तुम्हाला दुकानांमध्ये मिळून जाईल। ही फेदर वूल लागते त्यासाठी, कारण ती चिटकवतो आपण त्या डिझाईनवर, ती डिझाईन काढून। त्यानंतर ग्लूगन, त्यानंतर ग्लूगनच्या कांड्या। आता ही मी 20 वॅटची ग्लूगन घेतलेली आहे आणि ह्या कांड्या लागणार आहेत। तर ह्या कांड्या तुम्हाला किती लागतील ते, आणि त्याचबरोबर तुम्हाला डिझाईन काढण्यासाठी पेन्सिल, राऊंडर, स्केल ह्या गोष्टी लागतील। कापण्यासाठी कात्री तुम्हाला लागणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतात। तर त्याची कॉस्ट कशी ठरवायची, तर तुम्हाला ग्लूगन किती लागतात ते कांड्या ग्लूगनच्या ते, त्यानंतर बेस मटेरियल तुमचं, नंतर त्याची वूल, आणि मुख्य म्हणजे तुमचा वेळ किती तुम्हाला लागतो आहे ते बनवण्यासाठी, हे इम्पॉर्टंट आहे। कारण त्याच्यानुसारच तुम्ही ते ही कॉस्ट तुम्ही ठरवायची, तुमच्याच वेळेची किंमत आहे। आणि याच्यात ग्लूगनच्या कांड्यांची जास्त प्राईज होते आणि बेस मटेरियल। तर आता यावरून तुम्ही तुमची किंमत त्या याची ठरवू शकतात। आता ह्या व्हिडिओतून तुम्हाला नक्की कल्पना आली असेल की कसं करायचं आहे ते। आता नक्की करून बघा तुम्ही हे, आणि मला सांगा हा यूजफुल आहे की नाही। थँक्यू।